यामध्ये येतील. त्या स्थळाला भेट दिल्यानंतर, त्या माणसाला भेट दिल्यानंतर आमच्या डोक्यामध्ये जे काही आहे ते झळाळून निघेल. झोपले अजून माळ तापवीत उन्हात काया, अजूनही असंख्य नद्या वाहतात इथे वाया, इथे असंख्य हात झुंजती रिकामे वाया, इथे नांदती श्रबर्षी या भूमीला क्षरण नाही, ज्ञान गाळते घाम इथे विज्ञान दानव शरण नाही. म्हणजे जिथं आम्ही भेट देऊ तिथल्या त्या माणसाच्या अस्तित्वानं आमच्या आत जे काही असेल ते प्रज्वलित होईल. आणि प्रज्वलित झालेली मन पुन्हा एकदा पुढच्या आयुष्यामध्ये आपापल्या परीने समाजावर आदळत राहतील. शेवट करताना फक्त म्हणजे हेतू चुकीचा असेल फिरण्यामध्ये तर भविष्यामध्ये पश्चाताप व्हायला नको. आपल्याला आठवत असेल की दक्षिण आफ्रिकेमध्ये खूप मोठा दुष्काळ पडला. तो फोटोग्राफर आला, त्या फोटोग्राफरनं फोटो घेतला आणि तो फोटो होता एका मरणासन्न लहान बाळाचा की जे रांगतंय, 15 दिवसाचं उपवासी आहे, ते थोड्या वेळानंतर मरणार आहे आणि त्याच्या पाठीमागं गिधाड आहे आणि ते गिधाड वाट बघतंय की ते बाळ कधी मरतंय. आणि त्यानं तो फोटो काढला आणि त्या फोटोला त्याला करोडो रुपये मिळाले, फोटोग्राफीचं बक्षीस मिळालं, द बेस्ट फोटो इन द वर्ल्ड. आणि 5 वर्षानंतर तो पॅरिसमध्ये गेला आणि पॅरिसमध्ये तिथे एका चिमुरडीनं प्रश्न विचारला की तू फोटो काढला तिथं, पण तू त्या बाळासाठी काय केलंस? त्याला उचललंस, त्याला घेतलंस आपल्या पदरामध्ये, त्याला वाचवण्याचा प्रयत्न. अरे तू फोटोचे पैसे केलेस, पण जे लेकरू मरत होतं, लाख मोलाचं आयुष्य तुझ्या फोटोपेक्षा, फोटोच्या किमतीपेक्षा करोड मोलाचं आयुष्य त्या लेकराचं होतं, त्याला का नाही सुटवलं? त्याला का नाही जगण्याचं सामर्थ्य दिलं? तो विचार त्या चिमुरडीनं विचारल्यानंतर बातमी अशी की त्याच दिवशी रात्री त्या 5 स्टार हॉटेलमध्ये त्या चित्रकारानं, त्या छायाचित्रकारानं आत्महत्या करून घेतली. कारण त्या दिवशी त्याला कळालं की मी फोटोचा बाजार मांडला, पण ज्याचा फोटो घेतला त्याचा जीव नाही वाचवू शकलो. ही खंत होती दिदी आणि दादांनो आपल्या आयुष्यामध्ये. हे सगळं बघितल्यानंतर, आयुष्याच्या उत्तरार्धात गेल्यानंतर पुन्हा पूर्व आयुष्याचं आम्ही चिंतन करू त्यावेळेला वाटायला नको अरे त्यावेळेला जागं झालो होतो आम्ही आनंदवन बघितलं, आम्ही हेमल कसा बघितलं, आम्ही आणखीन ही सगळी ठिकाणं बघितली, ही सगळी माणसं बघितली की ज्यांनी आपल्या आयुष्याचं मोल दिलं, प्रत्येक क्षण दिला अख्खं जग सुंदर करण्यासाठी. आणि आयुष्याच्या उत्तरात गेल्याला वाटायला नको की अरे आपल्याला हे असं जगता आलं असतं. आपण ही खोट्या गोष्टीमध्ये जगलो, सत्ता संपत्ती पद प्रतिष्ठा मान, आपण ही त्याच दळभद्री गोष्टीमध्ये जगलो, चंगीभंगी आयुष्यामध्ये जगलो. आपली सुखाची ठिकाणं सुद्धा खूप संकुचित होती, खूप व्यर्थ होती, खूप दळभद्री होती. आपल्या आतल्या सुद्धा जाणवायला हवं की नाही या 3.5 हाताच्या देहानं मी रोज अश्रू जरी एक पुसाया असं आला तरीच जन्म काहीच कामा असं आला. या 3.5 हाताच्या देहाचा उपयोग आधार देणं आहे, कुणाचे तरी अश्रू पुसणं आहे, आपल्या अस्तित्वानं कुणाच्या तरी जीवनामध्ये उजळ दिव्यत्व निर्माण होण्यासाठी या 3.5 हाताच्या देहाचा उपयोग आहे. हा प्रवास तुमच्यासाठी ती प्रेरणा देणारा ठरावा. तुमच्या आत जे अफाट असं लपलंय, एव्हरी सोल इज पोटेन्शियली डिवाइन, तुमच्या आत जे दिव्यत्व लपलंय, जी डिव्हिनिटी आहे, जे ईश्वरत्व आहे, जे पुण्य कर्म तुमच्या आतमध्ये दडून बसलंय, ते पुण्य कर्म त्या त्या ठिकाणाला गेल्यानंतर ते उजेडात यावं. ती प्रेरणा तुमच्या हृदयाला चिटकावी आणि तुम्ही तिथंच आपल्या जीवनाशी करार करावा, आपल्या नीतीशी करार करावा आणि नीतीशी भाषा करावी की मी सुद्धा इथून पुढे जगेन ते प्रकाशासाठी. माझं जगणं सुद्धा असेल ते अनेकांच्या हितासाठी असेल, या जगातलं विष पिण्यासाठी असेल. मी देव आणि महादेवाची उपमा ज्या वेळेला देतो त्यावेळेला माझ्या असं लक्षात येतं की मी देव त्यांना म्हणतो की जे भोग घेतात ते देव, जे अमृत पितात ते देव, पण जे विष पितात ते महादेव असतात. आणि विष पिऊन जगाला अमृत देतात, आणि विष पिऊन जगाला अमृत देतात ते महादेव असतात. अरे दिदी आणि दादानो तुम्ही महादेव आहात. आजूबाजूला तुमच्या भोवती जे माझ्या भोवती जे विष पसरलंय अनेक गोष्टींचं की तुमच्या माझ्या जगण्याच्या अस्तित्वाला ती बाधा आणतंय, भविष्यातल्या पिढीला अंधारात खेचून नेतंय, त्या सगळ्या गोष्टीला तुमच्या माझ्या अस्तित्वानं एक महादेव पिऊन आजूबाजूचं विष प्राशन करून जगाला अमृत देण्याची भाषा करत तुम्ही परत येऊन आदळाल तुमच्या आजूबाजूला आणि तुमच्या आजूबाजूचं जग सुंदर कराल, अमृतमय कराल. ते दिव्यत्व तुम्ही तुमच्या आजूबाजूच्या जगाला द्याल. ते खरं ह्या यात्रेचं माझा त्या 5-6 हजार युवा हृदय संमेलनावर पण विश्वास आहे, पण त्याच्यापेक्षा जास्त विश्वास माझा तुमच्यावर आहे. यासाठी विश्वास आहे की तुम्ही आता जाऊन भिडणार आहात मानवी जीवनाच्या अनंत दुःखाला. आता तुम्ही जाऊन भडणार आहात की आपल्या अख्ख्या आयुष्याची इतरांच्या कल्याणासाठी होळी करणाऱ्या संस्थांना. आणि मग लक्षात येईल की आपल्या जीवनाचं मोल काय, मी का जगायचं आणि मी कशासाठी जगायचं, या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला या यात्रेमधून मिळेल.
मी पाठीमागच्या या सगळ्यांच्या यात्रेचा आढावा आपल्यापुढे यासाठी ठेवला की त्याने त्यांच्या यात्रेचा हेतू तो होता, पण मायबापानं तुमच्या यात्रेचा हेतू तो असेल की तुमच्या आत असलेलं ते बाहेर पडावं. लास्ट मी समारोप करतो की महाराष्ट्राचा राजा आणि त्याचा सुपुत्र ताजमहाल पाहत होता. आणि ताजमहाल पाहत असताना महाराजांच्या तोंडातून शब्द बाहेर पडले, अप्रतिम. अप्रतिम म्हणजे या सौंदर्याला उपमान आहे. चिमुरड्या संभाजीराजेने आबासाहेबांना म्हटले, आबासाहेब आपणही बांधूया ना, ताजमहाल म्हणजे नाव राहील लोकांच्या मध्ये. या राजानं आपल्या चिमुरड्याला उत्तर दिलंय, राजे थडगी बांधून माणसं अजरामर होत नाहीत, आणि अख्खं आयुष्य थडगी बांधण्यामध्ये घालवण्यासाठी तुम्ही आम्ही जन्माला नाही आलो. आपलं अख्खं आयुष्य पराक्रमाच्या तेजानं उजळून टाकून तसं जगून जगाला दाखवण्यासाठी आपण जन्माला आलो राजे. आणि ते खरं सौंदर्य आहे जीवनाचं, याच्यापेक्षा लाख मोलाचं. दिदी आणि दादानं ठरवा, जेवढं दिलंय आयुष्य खूप कमी आहे आयुष्य. मी स्वतःचा विचार करतो, मी आज 50 गाठली. गेले 25 वर्ष झालो पायाला भेंगरी बांधून रात्रंदिवस हिंडतो, पण हातात बघितलं तर काही येत नाही. कशाचीच फिकीर नाही केली. काल पुण्यात होतो, परवा उद्या अख्खं जीवन माझं चाकावर चाललंय. दिदी आणि दादांनो, ह्या सगळ्या गोष्टीची मला आवश्यकता नाही आहे. माझ्याकडे संपत्ती आहे, सुखवस्तू आहे, पण माझ्याही आतमध्ये एक आत्मा तीळ तीळ तुटतो की कधीतरी विवेकानंदांच्या दरबारात मी बसलो असेन, कधीतरी भगतसिंगांच्या मैफिलीमध्ये मी असेन, कधीतरी या महापुरुषांची ताटं मी उचलली असतील, आणि म्हणून कदाचित या जन्मामध्ये माझा आत्मा तीळ तीळ तुटतो. माझ्या परिणामी माझ्या आजूबाजूचं जग, तन मन धन जे माझ्याकडे येईल ते उधळून देण्याचा प्रयत्न करतो की अवघं जग. आणि म्हणून तर तुमच्यासाठी देखणी लेकरं माझ्या सोबत आहेत. म्हणजे मी मागाशी पाठीमागं यासाठी उभी केली की निवांत आहेत आम्ही, मला चिंता नाहीये. माझा बोलणारा प्रत्येक दादा हा माझा उत्तराधिकारी आहे. माझं काम करणारा प्रत्येक पाठीमागची दीदी ही माझी उत्तराधिकारी आहे. जी माझी स्वप्न आहेत या युगात पूर्ण होतील का नाही माहीत नाही, पण या स्वप्नांचा जो डौल आहे तो खांद्यावर घेऊन राबवणारी तुमच्यासारखी देखणी पिढी माझ्या समोर आहे. त्यामुळे माझ्या स्वप्नाला अंत नाही. जोपर्यंत आहे तोपर्यंत तुमच्या रूपानं ती स्वप्न पूर्ण करण्यासाठी तरुणाई सतत सतर्क असणार आहे. आणि याचा माझा पूर्ण विश्वास आहे. आणि त्या विश्वासानंच तुम्ही या यात्रेला सुरुवात कराल अशी माझ्या हृदयात त्या चांगुलपणाची आपल्या सगळ्यांच्या सोबत सदिच्छा असेल. जय हो, मंगल हो.